श्री स्वामी समर्थ विद्यार्थी मित्रांनो, मी स्वागत करतो आपलं श्री स्वामी समर्थ स्टडी पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत एकलव्य ज्ञानवर्धनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा नागपूर। यामध्ये चर्चेद्वारे ज्ञानवर्धन उपक्रम गट ब, आपल्यामध्ये गट ब असणार आहे एकूण 200 गुणांचा। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आहे अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी। स्वामी समर्थ आपल्याला उज्ज्वल आयुष्य व भविष्य देवो हीच स्वामींचरणी मी प्रार्थना करतो। चला तर सुरू करूया आजचा पेपर। यामध्ये सर्वात पहिले विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 1 म्हणजेच डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली? 1 महात्मा गांधी, 2 वीरा शिंदे, 3 महात्मा फुले आणि 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच वीरा शिंदे। काय आहे तर मित्रांनो, वीरा शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली। ठीक आहे, यानंतर 2 बघूयात। 1889ला मुंबईला डॅश यांनी शारदा सदन सुरू केले। 1 जगन्नाथ शंकर सेठ, 2 फिरोजशाह मेहता, 3 पंडिता रमाबाई आणि 4 महात्मा फुले। तर 1889ला पंडिता रमाबाई, काय याचं उत्तर तर पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन सुरू केले। यानंतर 3 तैनाती फौजेचे धोरण भारतात कोणी सुरू केले? 1 लॉर्ड वेलस्ली, 2 लॉर्ड कॉर्नवालिस, 3 रॉबर्ट क्लाइव्ह आणि 4 वॉरेन हेस्टिंग। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मधील 1 म्हणजेच लॉर्ड वेलस्ली। काय आहे, लॉर्ड वेलस्ली यांनी तैनाती फौजेचा सुरू केल्या। यानंतर यामध्ये 4 पाहायचं आहे जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली? 1 1918, 2 1917, 3 1916 आणि 4 1919। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच 1919 या साली काय तर जालियनवाला बाग हे हत्याकांड घडले आहे। त्यानंतर 5 यामध्ये 1932 मध्ये पुणे करार डॉक्टर आंबेडकर आणि डॅश यांच्यात झाला। 1 रवींद्रनाथ टागोर, 2 महात्मा गांधी, 3 पंडित नेहरू आणि 4 सरदार पटेल। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच महात्मा गांधी। 1932 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये काय झाला तर पुणे करार हा झाला। यानंतर 6 यामध्ये भूदान चळवळ टिंबटिंब यांनी सुरू केली। 1 महर्षी कर्वे, 2 वीरा शिंदे, 3 विनोबा भावे आणि 4 साने गुरुजी। तर याचं योग्य उत्तर आहे भूदान चळवळ ही विनोबा भावे यांनी सुरू केली। यानंतर 7 यामध्ये सन 1857चा राष्ट्रीय उठावाचे नेतृत्व कोणी केले? 1 तात्या टोपे, 2 मंगल पांडे, 3 राणी लक्ष्मीबाई आणि 4 बहादूरशाह जफर। तर 1857च्या राष्ट्रीय उठावाचे नेतृत्व हे बहादूरशाह जफर यांनी केले। कोणी केले तर बहादूरशाह जफर यांनी केले। यानंतर 8 यामध्ये पृथ्वीराज चौहान यांचा पराभव कोणी केला? 1 मोहम्मद घोरी, 2 बाबर, 3 मोहम्मद बिन कासिम आणि 4 मोहम्मद तुगलक। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच मोहम्मद घोरी यांनी पृथ्वीराज चौहान याचा पराभव केला। ठीक आहे, यानंतर 9 ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणी लिहिलं? 1 मोहम्मद इक्बाल, 2 कवी प्रदीप, 3 हरिवंशराय बच्चन आणि 4 अरविंद घोष। तर यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच कवी प्रदीप यांनी मेरे वतन के लोगो हे पुस्तक लिहिलेले आहे। यानंतर 10 महात्मा गांधी हे कोणत्या गोलमेज परिषदेत हजर होते? 1 चौथ्या, 2 तिसऱ्या, 3 दुसऱ्या आणि 4 पहिल्या। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच महात्मा गांधी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये हजर होते। यानंतर 11 यामध्ये 10 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? 1 वित्त सचिव, 2 गव्हर्नर, 3 अर्थमंत्री आणि 4 गृहमंत्री। यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच गव्हर्नर याची सही असते। 10 रुपयाच्या नोटेवर गव्हर्नर याची सही असते। यानंतर 12 यामध्ये RBIची स्थापना कधी करण्यात आली? 1920, 1935, 1940 आणि 1947। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 1935 साली RBIची स्थापना ही करण्यात आली। यानंतर 13 यामध्ये खालीलपैकी अप्रत्यक्ष कर कोणता? 1 आयकर, 2 महामंडळ कर, 3 GST आणि 4 वरील सर्व।
तर यामधील योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच GST हा आपला अप्रत्यक्ष कर आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 14 चलनी नोटा रद्द करण्याची घोषणा पहिल्यांदा भारतात कधी झाली? 1945, 1946, 2016 आणि 1978. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 2016 या साली भारतामध्ये पहिल्यांदा नोटबंदीची घोषणा ही झाली. यानंतर प्रश्न क्रमांक 15 बांगलादेश या देशाचे चलन कोणते आहे? रुपया, डॉलर, रुबेल आणि टका. काय बांगलादेश या देशात चलन कोणते आहे? रुपया, डॉलर, रुबल आणि टका. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच टका. यानंतर 16 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार मानतात? 1 पुणे, 2 जळगाव, 3 यवतमाळ आणि 4 सोलापूर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच सोलापूर. यानंतर 17 झिंगे उत्पादनात झालेल्या क्रांतीला डॅश क्रांती म्हणतात? 1 पिवळी क्रांती, 2 गुलाबी क्रांती, 3 करडी क्रांती आणि 4 काळी क्रांती. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच गुलाबी क्रांती म्हणतात. यानंतर 18 यामध्ये कोणत्या वृक्षापासून लाख तयार केली जाते? 1 कुसुम, 2 खैर, 3 बाभूळ आणि 4 एरंड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच कुसुम या वृक्षापासून लाख तयार केली जाते. यानंतर 19 यामध्ये राष्ट्रीय उंट संशोधन केंद्र डॅश येथे आहे? जयपूर, कोटा, बिकानेर आणि जैसलमेर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच बिकानेर या ठिकाणी उंट संशोधन केंद्र हे आहे. 20 गीर, सहिवाल, थारपारकर या कशाच्या प्रजाती आहेत? 1 म्हैस, 2 गाय, 3 शेळी आणि 4 मेंढी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच गाय. गायीच्या गाय तरी इत्यादी सर्व प्रजाती आहेत. यानंतर 21 यामध्ये बघूया खेड्यात जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवतो? 1 ग्रामसेवक, 2 तलाठी, 3 सरपंच आणि 4 ग्रामपंचायत सदस्य. यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच ग्रामसेवक. खेड्यामध्ये जन्ममृत्यूच्या नोंदी कोण ठेवतो? तर ग्रामसेवक हा ठेवत असतो. यानंतर 22 केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करतात? राष्ट्रपती, प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती, पक्षप्रमुख. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच प्रधानमंत्री. यानंतर 23 विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण किती मतदारसंघ आहेत? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 88. महाराष्ट्रामध्ये एकूण मतदारसंघ हे 288 आहेत. कशासाठी? तर विधानसभा निवडणुकीसाठी. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 24 प्रत्येक गावातील जमीनधारकाच्या नोंदी कोण ठेवतो? यामध्ये उत्तर ऑप्शन क्रमांक 1 कोण? तर तलाठी हा ठेवत असतो. कोण ठेवतो? तर तलाठी हा ठेवतो. यानंतर 25 यामध्ये राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 1 5 वर्ष, 2 4 वर्ष, 3 6 वर्ष आणि 3 वर्ष. तर याचा ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 6 वर्ष. यानंतर 26 मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात आहेत? 1 35A, 2 50, 3 49 आणि 4 51A. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच 51A. यानंतर 27 घटनादुरुस्ती कोणत्या कलमाअंतर्गत केली जाते? 325, 268, 178 आणि 368. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच 368 अनुसार घटनादुरुस्ती ही केली जाते. यानंतर 28 प्रधानमंत्र्यांना शपथ कोण देतात? सरन्यायाधीश, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल. तर प्रधानमंत्र्यांना शपथ हे राष्ट्रपती देतात. कोण देतात? तर राष्ट्रपती देतात. यानंतर 29 संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? राज्यसभा, लोकसभा, विधानसभा यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच राज्यसभा. यानंतर 30 यामध्ये बघूया भारतीय राज्यघटनेचे कोणता भाग मूलभूत हक्कासंदर्भात आहे? भाग 1, भाग 3, भाग 2 आणि भाग 4. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच भाग 3. ठीक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 31 विश्व खाद्य सुरक्षा दिवस कधी असतो? 5 जून,
6 जून, 7 जून आणि 8 जून. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 6 जून या रोजी विश्व खाद्य दिवस असतो. यानंतर NCCचे 2 दिवसीय वार्षिक नीतिसंवाद शिबिर कुठे आयोजित केले गेले? 1 नवी दिल्ली, 2 चेन्नई, 3 मुंबई आणि 4 नागपूर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच नवी दिल्ली येथे. काय तर NCCचे 2 दिवसीय आरोग्य शिबिर हे चालवले गेले. यानंतर 33 यामध्ये राष्ट्रीय AI रिसोर्स असिस्टंट फॉर हेल्थ कोणत्या संस्थेने केले आहे? WHO, UNESCO, FASSAI आणि 4th UNO. तर याचं योग्य उत्तर आहे तर स्मार्ट AI कोणी केलं आहे तर FASSAI या संस्थेने केले आहे. यानंतर पुढे बघूयात 34 कोणता देश जगात सर्वात